अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सिर्जी तालुक्यातून जिथे शेतात पडलेल्या एका जिवंत विद्युत तारेने एका महिलेचा बळी घेतला आहे। वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। अंजनगाव सिर्जी तालुक्यातील खेडाडा शिवारात 25 जुलैच्या दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे। दहिगाव रेचा येथील 35 वर्षीय रुपाली शुद्धोधन सावळे या शेतीत कामासाठी गेल्या होत्या। अरुण कटोरे यांनी शेतात जेवणासाठी काही महिलांसोबत त्या बसल्या असताना लगबीसाठी बाजूच्या शेतात गेल्या असता गवतात पडलेल्या एका जिवंत विद्युत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला। या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। रुपाली यांना वाचवण्याचा प्रयत्न काही महिलांनी केला, मात्र एका महिलेच्या सतर्कतेमुळे इतर महिला बचावल्यात। घटनेची माहिती मिळताच रुपाली यांचे पती शुद्धोधन सावळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता। या घटनेमुळे खेडाडा गावात हजारो नागरिक जमा झाले होते। संतप्त गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाही आणि तात्काळ आर्थिक मदत जाहीर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। घटनास्थळी अंजनगावचे ठाणेदार सूरज तेलगोटे, पोलीस कर्मचारी, निवासी तहसीलदार काळे, तलाठी खान आणि ग्रामसेवक उपस्थित होते। गावकऱ्यांनी अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे। या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। वीज वितरण कंपनीने या गंभीर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला तात्काळ मदत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे।